तर मी आज करत आहे तिळाचे आणि गुळाचे लाडू. तर मी हे डीमार्टमधूनच तीळ आणलेली होती आणि खरंच खूप स्वच्छ होती आहे. याच्यामध्ये काहीच म्हणजे असे कंकड वगैरे काहीच नव्हते. पूर्ण क्लीन आणि स्वच्छ होते. तर मी 2 पॉकेट आणले होते अर्धा-अर्धा किलोचे आणि याच्यामध्ये खरंच काहीच नव्हतं. पूर्ण साफ होते हे तीळ आणि मग मी अशा प्रकारे त्यांना छान अशी भाजून घेतली. तोपर्यंत भाजत असते की जोपर्यंत तिळाचा तडतड आवाज नसते येत. आणि हे आहे गूळ. मी अर्धा किलो गूळ आणला होता. त्याच्यातले मी एखादी फक्त खडा साईडनं काढून ठेवून दिला होता आणि बाकीचा पूर्ण गूळ घेतला होता. आणि अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये वगैरे ब्लेंड नाही करत, कारण की मिक्सर माझं मागच्या टायमाला खराब झालं होतं. तर मी अशीच किसणी घेते. हे आपली अद्रक किसायची किसणी असते, मी इथेच घेतली आहे आणि त्याच्यानेच मी अशी किसून घेते. माझं ब्लेंडर खराब झालं होतं, मी त्याच्यानंतर हे असंच करत असते आणि खरंच खूप लवकर पण होते याच्याने. मिक्सरमध्ये तरी आपल्याला काढत जा आणि आपला मिक्सर पण खराब त्याच्यामुळे मी हे असंच करत असते नेहमी. तर खरंच छान किस पडतो याचा पूर्ण आणि छान तिळगुळा म्हणजे जे तीळचा जो कूट असते त्याच्यामध्ये पण पूर्ण असा मॅश होऊन जातो. तर मी असे पूर्ण प्रकारे पूर्ण खडे किसून घेतलेले आहे. तोपर्यंत मी इकडे तीळ पण भाजत आहे. तीळ पण भाजणं सुरू आहे. तर मी कमी पॉवरवर तीळ ठेवते आणि छान बारीक याच्यामध्ये भाजून घेते. तर हे बघा अशी इकडे हे पण काम सुरू आहे आणि तिकडे तिळाचं पण काम सुरू आहे. मी म्हटलं एकाच टायमामध्ये दोन्ही पण कामं होऊन जाते. माझे कस्टमर पण येणार होते पार्लरची. मी म्हटलं चला पटापट हे करून घेते, कारण की आता संक्रांत आली आहे तर पार्लरचे पण कस्टमर येणं सुरू होतात. तर अशा प्रकारे मी माझे पटापट कामं आपटून आणि हे दुपारचाच टाईम आला असं तिळगुळाचं करायला बसली, कारण की मला लाडू करायचे होते. माझ्या मुलाला खरंच खूप लाडू आवडतात. माझ्या मोठ्या मुलाला आणि छोट्या मुलाला पण खूप लाडू आवडतात. दिवसभरातच हे 4-5 खाऊनच घेतात लाडू. जर टोकलं नाही तर मग माहीत नाही की डब्बाच खाली करतो की काय तर. तर अशा प्रकारे खरंच खूप फेवरेट लाडू आहे हे वाले आणि माझं असं छान फ्राय करणं सुरू आहे. मधामध्ये कोणी येणं पण सुरू आहे आणि त्यांच्याशी बोलणे पण सुरू आहे. तर ते सचिन आले होते आणि हे बघा त्यांनी म्हणाले की मी तुला किसून देते गूळ. तर मग मी त्यांच्याकडे हे देऊन दिलं. मला खरंच प्रत्येक कामामध्ये त्यांनी हेल्प करत असतात. मी कुंड्या लावत असेल तरी मला हेल्प करतात. मला प्रत्येक कामामध्ये त्यांनी मला मदत करते. तर हे बघा हे आहे विलायची आणि थोडं जायफळ घेतलेलं आहे. तर मी असं मिक्सरमध्येच थोडं बारीक करून घेते. थोडी साखर टाकते आणि विलायचीचे दाणे काढून त्याच्यामध्ये असं ब्लेंड करून घेते. तर खूप छान असा भुरका होऊन जाते. तर मी अशा प्रकारे 3 पार्टेशनमध्ये अशी तीळ भाजून घेतलेली आहे. मग माझी झाली फायनली तीळ रेडी आणि हे बघा मी आता असा कूट करून घेतलेला आहे आणि मी थोडासा पूर्ण पावडर नाही करत त्याचा. मी थोडा अशी तीळ पण दिसली पाहिजे आणि थोडा पावडर पण झाला पाहिजे. तर अशा प्रकारे मी अशी माझी पूर्ण तीळ कंप्लीट केली आणि खरंच आणि एवढा सुगंध घरामध्ये झाला होता हा तिळाचा, की माझी मुलं तर आल्याबरोबर म्हणाले की मम्मी तू आज तीळ गुळाचे लड्डू केले ना स्कूलमधून आल्याबरोबर, कारण पूर्ण घरामध्ये वास सुगंध झाला होता तिळाचा. तर हे बघा हा सचिन पूर्ण मला असं गूळ किसून दिलेला आहे. तर मग मी असं पूर्ण त्याला एकत्र करत आहे. पूर्ण थोडा गूळ असा चिकटसारखा झाला होता. तर हे बघा थोडं असं मिश्रण केलं, थोडं असं पूर्ण दोन्ही हातांनी आणि पूर्ण मिक्स केलं आणि लवकरच होतात. असं काही खूप वगैरे वेळ नाही लागत, कारण की किसलेला गूळ असतो. तर पटकन 5-6-7 मिनटामध्ये वगैरे पूर्ण एकत्र होऊन जातं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला विलायचीचा कूट दाखवायला विसरले. मी व्हिडिओ क्लिकच नाही केला होता त्या टायमाला. तर मी विलायची आणि जायफळचा असा कूट त्याच्यामध्ये आणि खरंच जायफळने खूप टेस्ट येते अशा प्रकारे. तर मी लागली होती मग असं लड्डू करायला आणि ती अशी लड्डू करत नाही. तर तेवढ्यामध्ये माझे कस्टमर येऊन गेले होते. मी त्यांना थोडं बसवलं 5 मिनिट आणि तसा थोडा फुलवा मारायचा पाण्याचा. थोडा असा कसा हवेने थोडा असा ड्राय झाल्यासारखा होऊन जातो तो. तर अशा प्रकारे मी लड्डू बांधायला सुरुवात केली. मला दोन्ही पण हाताने लड्डू बांधता येते. असं काही नाही आहे की पण
मी एका हाताने बनवते, दोन्ही हाताने पण बनवते. तर मग माझे फायनली झाले लड्डू तयार. हे बघ.